मध्य प्रदेशातून 1-2 नव्हे तर 11 पिस्तुले आणि 22 कारतुसे आणलेले तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आटपाडी तालुक्यात अटक केली आहे. संशयित मयुरेश मनोहर आदाटे वय वर्ष 25 राहणार मधुबन हॉटेलच्या पाठीमागे, विटा सध्या राहणार बालाजीनगर चाकण पुणे, मारुती अशोक गुजले वय वर्ष 24 राहणार जांभूळमळा तालुका खानापूर, वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे वय वर्ष 21 राहणार ताडाचीवाडी तालुका खानापूर आणि या तिघांना अटक केली आहे. तर मध्य प्रदेशातील पाजी नामक पुरवठादाराचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक अवैध शस्त्र तस्करीबाबत तपास करत असताना सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक कुमार पाटील यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार मयुरेश आदाटे हा नेलकरंजी तालुका आटपाडी येथे कमरेला पिस्तूल खोचून थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने नेलकरंजी येथे जाऊन मयुरेशला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे पिस्तूल 2 कारतुसे मिळाली. पिस्तुलाबाबत चौकशी केल्यानंतर त्याने मारुती गुजले हा थोड्या वेळापूर्वी खरसुंडी तालुका आटपाडी येथे पिस्तूल दिल्याचे सांगितले. त्याला घेऊन पथक खरसुंडी येथे आले तेव्हा तेथे थांबलेल्या मारुतीला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडील पिशवीत 3 पिस्तुले 6 कारतुसे मिळाली. मारुतीकडे पिस्तुलाबाबत चौकशी केल्यानंतर त्याने वैभव इंगळे याच्याकडून पिस्तुले विकत घेतली असून त्याच्याकडे आणखीन पिस्तुले कारतुसे असल्याचं त्याने सांगितले. तो आटपाडीत गेल्याचं सांगितल्यामुळे पथकाने स्वादिष्ट मच्छी फ्राय सेंटर आटपाडी येथे त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कापडी सॅगमध्ये 7 पिस्तुले 14 कारतुसे मिळाली. चौकशीत त्याने मध्य प्रदेशातील पाजी नामक व्यक्तीकडून सेंधवा येथून पिस्तुले आणल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 कारतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आदाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो. आणि मारुती गुजले हा जांभूळमळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे. त्याचा शोध घेणं चालू आहे आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 कारतूस असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे. हे अतिशय जे आहे से चांगली कामगिरी झालेली आहे. आपला SP तुषार जोशी साहेबांचे मार्गदर्शनाखाली आपले लोकल क्राईम ब्रांचने चांगली कामगिरी केलेली आहे. मी जे आहे से हे सर्व टीम जे आहे त्यांना 50,000चे रिवॉर्डही घोषित करत आहे आणि ते रिवॉर्ड त्यांना जे टीमचे सदस्य असेल ते सर्वांमध्ये वाटप होणार आहे. आणि भविष्यामध्ये पण त्यांनी अशीच जे आहे चांगली कामगिरी करत राहावा यासाठी त्यांना जे आहे से आम्ही जे आहे से मार्गदर्शन देणार आहे आणि त्यांच्याकडून अशी आम्ही अपेक्षा करणार आहे. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.